यानंतर भिवंडीमधून एक धक्कादायक बातमी येते। आंघोळीसाठी गरम पाणी दिलं नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात हातोड्याने वार करून हत्या करणाऱ्या पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी परिसरात ही घटना घडली आहे। 2 दिवसांआधी आरोपी अयूब खान यानं पत्नी नसरीन बानोची निर्घृण हत्या करून पळ काढला होता। ज्यावेळी त्याने ही हत्या केली त्यावेळी आरोपी दारूच्या नशेत होता। शांतीनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी अयूब खानच्या मुसक्या आवळल्या। आरोपी अयूब खानला 2 मुली आणि 1 मुलगा आहे। एका मुलीचं लग्न झालं असून 2 मुली बापाच्या जाचाला कंटाळून मावशीकडे राहतात। पोलीस आरोपीला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवणार। क्षुल्लक कारण होतं, पती पत्नीमध्ये वाद होते आणि आंघोळीसाठी गरम पाणी का केलं नाही यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला आणि त्यामध्ये रागाच्या भरात त्यांनी डोक्यामध्ये हातोडी मारलेली। त्याला भादवी 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि दिनांक 13 पर्यंत त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेतलेली आहे आणि सध्या तपास चालू आहे। आता आपण बघूयात राज्यातल्या इतर काही महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। मुंबईतल्या सीएसटी रेल्वे स्थानकात रेल्वेच्या 2 महिला अधिकाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे। सीएसटीवरील रेल्वे मुख्यालयातील स्वाती सिन्हा या अधिकारी महिलेनं ॲडव्होकेट डेलिला फर्नांडिस यांना बेदम